रयत शिक्षण संस्था शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करते आहे. आताच काही वक्त्यांनी एआय तंत्रज्ञान या विषयासंबंधी मतं मांडली. त्या दृष्टीनं लवकरच रयतच्या सर्व शाळांमधून एआय तंत्रज्ञान शिकवण्यास सुरुवात केली जाणार आहे, असं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील इथं रयतच्या शाखेचा न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचं रविवारी सकाळी उद्घाटन झालं. यावेळी कोनशिला अनावरण देखील करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. माजी विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, दानशूर व्यक्ती, ग्रामस्थ यांच्या सहभागातून शाळा इमारत ही उभी राहिली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट भगीरथ शिंदे हे होते. यावेळी महेंद्र शेठ घरात, सतीश कुमार खडके, रयतचे उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, माजी आमदार बबनराव पाचपुते, दादाभाऊ कळमकर, मीनाताई जगधने, ज्ञानदेव म्हस्के, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाबासाहेब भोस आदी उपस्थित होते. शाळेची सुंदर वास्तू उभारण्यात केवळ ग्रामस्थांनीच नाही तर रायगड जिल्ह्याचे रामशेठ ठाकूर यांच्यासारख्यांनी मोलाची मदत केली. ते खासदार होते, पण त्यांना राजकारणात रस नाही तर समाजकारणात रस आहे. हे दरवर्षी रयत शिक्षण संस्थेस कमीत कमी 5 कोटी रुपयांची मदत करतात, असं पवार यांनी सांगितलं. रामशेठ ठाकूर रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी त्यांना आर्थिकदृष्ट्या शिक्षण देणं शक्य नाही अशी रहिवासी मुलं आहेत. त्यांच्यासाठी कन्या आणि शिका ही योजना त्यांनी लोकांनी काढली. रामखेड हे रायगड जिल्हा त्या काळामध्ये रायगड नाव नव्हतं, कुलाला दिलं होतं. त्या कुलाला दिल्याचे ते सातारा रयतेच्या कन्या आणि शिका या शाखेमध्ये सहभागी झाले आणि कष्ट करून शिक्षण घेतलं. व्यवसायात यशस्वी झाले आणि 50 रुपये त्यांनी या कामाच्यासाठी देतो. आणि ही भूमिका भरत त्या अनेकांनी घेतलेली. आणि रयत शिक्षण संस्थेचे वैशिष्ट्य आहे त्यात या अशा अनेक दानशूर लोकांची ठिकठिकाणी मोठ्या भावना आज मदत होत असते. अनेक गोष्टी अभ्यास करायचे, इथे शिक्षणाचा दर्जा सुधारणी करण्याची काळजी घेतो. नवीन तंत्रज्ञान तिथे सांगता येते करतो. जसा उल्लेख आधीच्या लक्षांनी केला की कालच वागा विषयी कृषी उद्योजकता या विषयावर देशाच्या बाहेरचे सुद्धा लोक आले होते आणि शेती अर्थव्यवस्था असो, उद्योग असो या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते नवीन तंत्रज्ञान आणून काय बदल करायचे आणि कसे करायचे या सर्वांची चर्चा झाली. त्या आनंदाच्या गोष्टी झाल्या की रयत शिक्षण संस्था एकच असते. यांनी सगळे साक्षरमध्ये हे नैतिक संस्थेला जगण्याच्या व्यवस्थेत पोषण कसं या स्वतःची आखणी ही कदम ठेवलेली आणि हा सोबत दिसवले हा विचार हे तंत्रज्ञान एकूण एक शाळेमध्ये तसं देशाही या दृष्टीनं आम्हाला लोकांची पावले आणि त्याच्यामुळे ते तुमचं सुद्धा पोचेल याची ओळख असते. आणि म्हणून मी काही अनेक म्हणून अवसर करण्याचा घेतली अतिशय चांगली असते. मला फक्त एवढंच सांगायचं मला कल्पना आहे या नागामध्ये प्रादेशिक संस्था ते काय असेल ते करूया. जागा चांगली आहे, प्रशासन चांगलं आहे, आजूबाजूला पाण्याची व्यवस्था केली, चांगली झालेला हा सगळा संसद हिरवागार कसा होईल, नवा पिढीला त्याची प्रोत्साहन केली आहे याची काळजी याची संस्था सर्वात सरकारने द्यावी हा माझा या ठिकाणचा आग्रह. ही संस्था म्हणून हा कार्यक्रम करण्यासाठी
अनेकांनी हात लावले आणि मला बोलण्यात असे की त्या अनेक अंशामध्ये एक सहज प्रवास होता. तिथे गावचे सरपंच आणि त्यांनी याच्यामध्ये कष्ट केले. ग्रामीण व्यवस्थेत हे काम तुम्ही लोकांनी थांबवलं होतं, आता थांबवायचं नाही. यशस्वी असते हा सगळा भविष्य त्याचा चेहरा बदलेल कसा याची काळजी घ्यायची. आणि हे काम तुम्ही प्रचारमधून सगळे स्थानिक लोक अंतःकरणापासून साथ देतील हा विश्वास या ठिकाणी लावायचा आणि माझी चिचोंडी पाटील ते सरपंच शरद पवार यांनी सर्वांचं स्वागत केलं. स्थानीय स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोकाटे यांनी प्रास्ताविक केलं. ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.